आज मला वाटतं जवळपास 4.5 तास किंवा 4 तास 4-4.25 तास आपण आमसभा मगाचपासून असं सांगण्यात येत आहे की 8 वर्ष झाली या आमसभेला. मला वाटतं काही लोकांचं गणित जरा कच्चं आहे. 2017 मध्ये आमसभा झाली आणि आज 26 मध्ये आपण आहोत, तर 9 वर्ष झाली. 9 वर्षानंतर ही आमसभा होते आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही आमसभा इथे पार पडली. आमचा जो हेतू होता आमसभा घेण्याचा की इकडे ग्रामीण भागातले विषय असतील किंवा शहरातले काही विषय असतील जे रोज अधिकाऱ्यांना जे भेटू शकत नाही, जे त्यांच्या कानापर्यंत हे विषय आणू शकत नाही, अशा लोकांना एक माईक मिळावा, एक व्यासपीठ मिळावं, अशासाठी या आमसभा असतात. साधारण तालुक्याचा आढावा घेतल्यानंतर असं जाणवलं की अनेक विषय आपण जागच्या जागी सोडवलेले आहेत. अनेक विषय येणाऱ्या काही दिवसांमध्ये मार्गी लागतील. मी आज खरं तर सगळ्या अधिकारी वर्गाने माझे आभार मानले पाहिजे, कारण का आज बराचसा भाग मी तुमचा घेतला, म्हणून तुमचा अर्धा पगार आता मला द्या. चव्हाण साहेबांना सेंड ऑफच समजा. पण हेतू असा होता की अधिकारी वर्ग काम करत असताना, बघा लक्षात घ्या, ह्या साहेबांनी मी याच्यासाठी बसवलं की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहोत. अनेक वर्ष जेव्हा राणेसाहेब कॅबिनेट मंत्री होते आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करतो की अधिकारी वर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावा, त्यांना इकडे यावंसं वाटावं, त्यांनी इकडे आल्यानंतर लगेच बदली मागू नये, त्यांच्यासाठी एक वातावरण तयार करावं, त्यांच्यासाठी एक अशी व्यवस्था उभी करावी की जेणेकरून त्यांनी आमची कामही करावी, त्यांना इकडे राहावंसं वाटावं. बघा, जेव्हा अधिकारी मनापासून काम करतो ना, त्यांना वेगळं सांगायची काही गरज नसते. हाही अनुभव मी घेतलेला आहे. पण काही अधिकारी सगळं काही असून सुद्धा कामं करत नाही, हा अनुभव पण आम्ही घेतलेला आहे. काही ठिकाणी अधिकारी कमी आहेत, मी मान्यच करतो, कारण का अनेक वर्षांपासून प्रयत्नच झाले नाही. आता नितेश राणे पालकमंत्री आहे. नितेश राणे पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अधिकारी आपल्याकडे यावेत, आपल्याकडे टिकावेत, राहावेत, ह्याच्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करतोय साहेब. अनेक ठिकाणी आपण जर आजूबाजूचे मराठवाड्यातले जिल्हे घ्या, आजूबाजूचे जिल्हे घ्या, मी असं म्हणत नाही माझी तुलना, मी कुठल्या माझ्या जिल्ह्याची तुलना इतर जिल्ह्यांशी करत नाही, पण कामच होत नाही अधिकारी असून असे पण अनेक जिल्ह्यांमध्ये उदाहरणं आहेत. आज ते व्यासपीठ नाही सांगण्यासारखं, पण ही सगळी कामं जी आज या व्यासपीठावरून जी सांगण्यात आली किंवा आम्हाला सांगितली गेली, मी सगळ्या अधिकारी वर्गाला मी मनापासून विनंती करणार आहे की आपण टाइम बाउंड हे कार्यक्रम किंवा आजचे विषय हे पूर्ण करावेत. निलेश राणे तो आमदार नाही की पुढच्या 9 वर्षामध्ये एकही आमसभा होणार नाही. दरवर्षी आमसभा होणार आणि ती दरवर्षी आमसभा होत असताना मागच्या वर्षीचे मिनिट्स ज्यांनी कोण लिहिले असतील ते पुढच्या वर्षी अगोदर आम्ही चर्चेमध्ये आणणार, त्याच्यावरती आम्ही निवारा काय झाला तो बघणार आणि वर्षभर आम्ही तुमच्याकडून पाठपुरावा करतच राहणार. तुम्ही कुठलाही विषय आज या व्यासपीठावर पुरताच तुम्ही मर्यादित ठेवू नका, तसा तो राहणार नाही. तो विषय आपण योग्य तरीकेने आपण तो मार्गे लावावे आणि आम्हाला सातत्याने तुम्ही आम्हाला कळवावं की साहेब इकडे अमुक अमुक ही अडचण आहे, अमुक अमुक अडचणीचं आम्ही काय करावं. हे सगळे जे काही विषय तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत ते फक्त या मीटिंग पुरते नाहीये, त्याचा तुम्हाला निवारा काढला पाहिजे. ग्रामीण भागातले विषय, शहरातले विषय आपल्याला त्याच्यावरती तोडगा काढून, आणि जर तोडगा निघत नसेल तर आमच्यासारखी लोक आहेत, पालकमंत्री आहेत, आमचेच आहेत, खासदार आमचे आहेत, काम दर्जेदार करा. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, आमदार आता इकडचा ठेकेदार नाही. मी जेवढं उत्तरदायी आहे तेवढं तुम्ही उत्तरदायी आहात, तेवढं लक्षात ठेवा. कुठेही कोणाला वाईट वाटेल, मी काली कुडामध्ये तेच बोललो, वाईट वाटेल असं कुठलंही कृत्य आपल्याकडून होता कामा नाही. आपली जबाबदारी आहे, आपण उत्तरं दिली पाहिजे. आता काही चौकटीच्या बाहेरची असतील, मला मान्य आहे, अनेक आज पण चौकटीच्या बाहेर मला अनेक विषय इकडे सांगण्यात आले, तरी देखील मी साहेब प्रत्येकाला, सगळ्यांची नोंद झालेली आहे, माझ्या मागच्या स्टाफने आपल्या प्रत्येकाची नोंद घेतलेली आहे. तुमचे आता इकडे बोललेले प्रश्न
त्याच्यावरती उत्तरही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील, एवढं तुम्हाला मी या व्यासपीठावर खात्रीलायक सांगतो. हा सगळा जो निधीचा भार आहे, एक लक्षात घ्या साहेब, मला जेव्हा हा मतदारसंघ मिळाला तेव्हा आजारी मतदारसंघ होता. 10 वर्ष मंत्रालयाने ह्या मतदारसंघावर फुली मारलेली होती. राणे साहेब 2014 पर्यंत होते, तोपर्यंत या मतदारसंघामध्ये मला कोणावर राजकीय टीका करायची नाही. पण प्रॉब्लेम कुठे येतो लक्षात घ्या, अनेक ठिकाणी आपल्या मतदारसंघाची नोंद नव्हती, आराखडे बनत नव्हते, त्याच्यावरती तरतूद होत नव्हती, तिथे नाही दिलं तरी चालेल अशी व्यवस्था कुडाळ मालवण मतदारसंघाची झाली होती. साहेब, वर्षभरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी ती बदलायचा प्रयत्न केला की माझ्या मतदारसंघावर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे, माझ्या मतदारसंघाला एक न्याय आणि इतर मतदारसंघाला दुसरा न्याय असं तुम्हाला करता येणार नाही. साहेब, हे 1 वर्ष जेवढे सभागृहामध्ये माझी भाषणं झाली, प्रत्येक भाषणानंतर कोण ना कोणतरी सचिव मला भेटायला यायचे, साहेब करून देतो, केलंच पाहिजे माझ्या मतदारसंघाचा विषय. हे काय माझी पाठ तुम्ही थोपवावी हा विषय नाही, ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. हा सगळा निधी, अनेक वर्षाचा पेंडिंग निधी अजूनपर्यंत आपल्याला का मिळाला नाही हे मी प्रश्न कधी विचारायला गेलो नाही, आमच्यावर तसे संस्कार नाही. जो निधी आमच्या हक्काचा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो मी खेचून आणणारच. तो खेचून आणल्यानंतर अधिकारी आपल्या वर्गावर जबाबदारी आहे. शिवसाहेब आपण आता सगळी नवीन कमिटी तुमच्याकडे आहे, ही सगळी इम्प्लिमेंटेशन, हे तर मी कलेक्टर मॅडमला पण सांगतो, सगळं इम्प्लिमेंटेशन आम्हाला तुम्ही करून द्या. आमच्याकडे दुसरं काहीच मागणी तुमच्याकडे नसेल. तुम्ही आम्हाला चहा पाजू नका, तुम्ही आम्हाला जेवायला बोलू नका, तो विषय पण नसतो शासन प्रशासनामध्ये. पण आमचा आणलेला निधी हा कमी पडत असेल तर इथून तुम्हाला मिळेल हे सांगण्याचं तुम्ही काम करा आणि मिळालेला निधी हा इम्प्लिमेंट 100% होईल असं काम आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. एवढं फक्त अधिकारी वर्गाने आणि प्रशासनाने आपण करावं. जास्त वेळ आपला घेणार नाही. टाइम बाउंड प्रोग्राम प्रत्येक अधिकाऱ्यांना प्रत्येक विभागावर आम्ही तुम्हाला दिलेला आहे, त्याचा फॉलो 100% निलेश राणे आमदार या नात्याने तुमच्याबरोबर करत राहील. तुम्ही जसे बांधिला तसा मी बांधील आहे. मी समाजामध्ये जातो, गावागावामध्ये जातो, ग्राउंडवर काम करतो, मला तिथे उत्तर द्यावी लागतात. तर जसं मला उत्तर द्यावी लागतात तशी तुम्हालाही उत्तर द्यावी लागणार, एवढंच या व्यासपीठावर मी ह्या निमित्ताने सांगतो. अतिशय सकारात्मक चर्चा झाली अशी मी समजतो. अनेक नवीन लोक या निमित्ताने भेटले, अनेक नवीन प्रश्न या निमित्ताने कानावर आले, नवीन विषय कानावर आले. या सगळ्यांचा साठा करून येणाऱ्या काही काळामध्ये योग्य ते उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. इकडे पहिली आमसभा माझ्या अध्यक्षतेखाली झाली, आपण सगळ्यांनी मला साथ दिली. श्याम चव्हाण साहेब, आता आपण 2-3 दिवसच आपण इकडे आहात असं मला कळलं, या पदावर आहात म्हणजे, पण तुम्ही अतिशय चांगले अधिकारी आहात. तुमच्या सेवेचा आमच्या तालुक्याला 100% फायदाच झालेला आहे. मी मनापासून तुमचं कौतुक करतो. रिटायरमेंट झाल्यानंतर आपला वेळ जात नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधावा. आपण काहीतरी वेळ काढण्यासाठी आपण काहीतरी करू तुमच्यासाठी, कारण का तुमची गरज आहे, तुमचा अनुभव आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा आमच्या या तालुक्याला झाला पाहिजे आणि पर्यायाने जिल्ह्याला होईल. आणि म्हणून तुम्ही असे काय जसे कोडाळचे व्हिडिओ हे कवी सुद्धा आहेत, ते काहीतरी पुस्तक लिहितील. तुम्ही तुमचा असं काही छंद वगैरे आहे का? जर नसेल तर आमच्याबरोबर आहे, आमच्याबरोबर काम करण्याचा छंद हा तुम्ही जोपासावा एवढी या निमित्ताने मी विनंती करतो. आपण अतिशय सुंदर काम केलं, विनम्र आहात, चांगलं काम करतात आणि मागच्या 2-3 दिवसामध्ये आमसभा होणार आहे. निलेश राणेच्या अध्यक्षतेखाली तुम्ही जे काही टेन्शन मध्ये आलात, आता तुम्ही मोकळं झालाय असं नाही. अनेक प्रश्न तुम्हाला आता मार्गी लावावे लागतील. पुढचं टेन्शन तुमच्या समोर मी 2 दिवसाचं दिलंय. जिथे जिथे तुम्हाला सांगितलंय तेवढं फक्त आपण करून घ्यावं जाण्याच्या अगोदर, एवढंच त्या निमित्ताने सांगतो. शिवसाहेब, आपण 2 दिवस सलग आपला सहवास मला लाभला. आपलं नेहमीच प्रेम आशीर्वाद माझ्यावर असतं, असंच आयुष्यभर ठेवावं. आपल्या काम करण्याची पद्धत आणि आपण जे प्रश्न सोडवता, अतिशय एकदा जोरदार टाळ्या आमच्या शिवसाहेबांना होईल. त्यांनी मला सफरचंद खाता काय विचारलं, मी खात नाही, त्यांनी खाल्ले नाहीत. एवढे प्रामाणिक अधिकारी, स्टेट लेवलचे अधिकारी आपल्याला मिळाले, प्रामाणिकपणाने काम करतात आपल्या जिल्ह्यामध्ये. साहेब, मनापासून आपलं कौतुक करतो. आपण 2 दिवस आमच्या या मतदारसंघाला दिलं, असाच आशीर्वाद आमच्या सगळ्या सभापतींवर आणि निलेश राणेवर आपण ठेवावा, एवढंच या निमित्ताने आपल्याला मी विनंती करणार आहे. आपण सगळे इकडे आलात, एवढे तास बसलात, एवढे तास आम्हाला सहन केलं, त्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.